एखादं होर्डिंग समजा एखाद्या चौकात लागलं असेल, समजा संध्याकाळी 5 वाजता चितळ्यांची जाहिरात लक्ष्मी रोडला लागली, तर चितळ्यांना 5 वाजता ती जाहिरात कोणी बघितली हे कळू शकेल? कळू शकतं. कसं असतं की मोबाईलमधून नंतर वेबसाईटवरून यूट्यूबमध्ये दाखवणं किंवा फेसबुकमध्ये दाखवणं, हा जो क्रॉस फॉर्मॅट आहे तो आहे. गुगल आहे, फेसबुक आहेत, मल्टिपल कंपनीज करतात. बट मोठा गॅप होता तो या आउटडोअरचा. ही कनेक्टिव्हिटी नव्हती. तो जो काही युनिक इंटरफेस आहे तो आपल्याकडे आहे. हाऊ इट वर्क्स, तर सपोज आपण डेक्कनला एखादी जाहिरात चालवतोय, तर त्या एरियामध्ये किती मोबाईल डिव्हाइसेस आहेत, तर हा एक इकोसिस्टममध्ये एक ॲक्सेसिबल डेटा असतो. आणि आपल्याकडे आता भारतामध्ये तर अराउंड 95% स्क्रीन आपल्याचकडे आहेत. तर ग्लोबली वी हॅव 2.5 मिलियन स्क्रीन्स. त्याच्यामधून आपण डेटा घेतो. त्या व्हिसिनिटीमध्ये जेवढे मोबाईल डिव्हाइसेस आहेत त्याच्या बेसिसवर आपण डिफाईन करतो की त्या होर्डिंगला कुठली ॲड दिसली पाहिजे. ते रॅन्डम नसतं. म्हणजे डेटा म्हणजे नक्की काय काय मिळतं? मोबाईल नंबर मिळतो, नाव मिळतं, काय मिळतं? तसं नाही. एक मोबाईल नंबर, ईमेल आयडी असं काहीच नसतं. त्या ऑडियन्सचा एज ग्रुप काय आहे, लोकेशन कुठे कुठे त्याचं व्हिजिट केलेलं असतात, ऑन अन ॲव्हरेज इन्कम कॅपॅबिलिटी काय असते, सगळा एक डेटा मिळतो आपल्याला. बट तो एक प्रायव्हसी कंप्लायंट डेटा असतो.